पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयातून सत्यमेव जयते हा नारा घुमला आहे. आजचा हा निर्णय केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी, महिलांच्या न्यायासाठी आणि न्यायव्यवस्थेच्या विश्वासासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी. मित्रांनो, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा आणि लँडमार्क निर्णय दिला आहे. बीजेपीचे माजी आमदार कुलदीप सेंगर पुन्हा बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले यांना दिल्ली न्यायालयाने दिलेल्या जामिनावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात स्थगिती दिली आहे. दिल्लीतील न्यायालयाने काही अटींवर कुलदीप सेंगर यांना जामीन मंजूर केला होता, पण हा निर्णय समोर येताच पीडित कुटुंब अक्षरशः रस्त्यावर उतरलं. न्याय मागण्यासाठी दिल्लीत आलेल्या पीडितेसोबत आणि तिच्या कुटुंबासोबत दिल्ली पोलिसांनी अतिशय अमानुष वागणूक दिली, जणू तीच गुन्हेगार आहे. या निर्णयावर सोशल मीडियावर जमिनीवर प्रचंड संताप व्यक्त झाला. काही सत्ताधारी नेते तर या निर्णयावर हसत खेळत प्रतिक्रिया देताना दिसले. पीडिता उन्नावची आहे, दिल्लीत का आंदोलन करते, असे धक्कादायक विधानसुद्धा करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात सीबीआयला स्वतः सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्टपणे सांगितले की घटना घडली तेव्हा पीडिता 16 वर्षाखालील अल्पवयीन होती. गुन्हा IPC कलम 376 आणि पॉस्को कायद्यांतर्गत आहे. अशा गंभीर प्रकरणात शिक्षा स्थगित करणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ठाम आहे. दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या जामिनावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती आहे. कुलदीप सेंगर जेलमध्येच राहणार, तर पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पीडित कुटुंबाची व्यथा कोर्टात पीडित कुटुंबाने सांगितले की अजूनही मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. मालमत्ता बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय का महत्त्वाचा आहे? जर दोषी ठरलेले प्रभावशाली लोक मोकळे फिरू लागले तर न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता संपेल. हे निर्णय अशा सर्व मुलींसाठी आशेचा किरण आहेत, ज्या शक्तिशाली लोकांविरुद्ध उभ्या राहण्याची हिंमत करतात. या लढ्यात सुरुवातीपासून पीडित कुटुंबासोबत उभ्या असलेल्या सामाजिक कार्यकर्ता योगिता भयाना यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की निर्भयाच्या काळात जशी लढाई लढली तशीच लढाई ही आहे. सरकार कोणाची असो, पण बेट्यांसाठीची लढाई सुरूच राहील. राजकारणाला बाजू ठेवून हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय न्याय, नैतिकता आणि समाजाच्या संवेदनशीलतेचा आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महिलांच्या अधिकारांसाठी मोठा संदेश आहे. खालच्या न्यायालयासाठी इशारा आहे, तर आणि गुन्हेगारांसाठी कडक इशारा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो? दोषी ठरलेल्या लोकांना जामीन मिळायला हवा का? सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय संविधान.